सुप्रभात मंडळी, आपली सुप्रभात झालेली आहे आणि सकाळ सकाळी मी निघालो एका ठिकाणी. आपल्या गायींना जरा प्रोटीनयुक्त खाणं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जरा मक्याचा एक प्लॉट बघायचा आहे आणि कडबी पण मिळाली तर बघायचं आहे. त्यामुळे मी सकाळ सकाळी निघालो आहे एका मित्राकडे. बघू पुढे काय काय होतं. अजून एका ठिकाणी जायचं आहे, जमल्यास तिथं गेलो तर तिथं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर बघू आता पुढे काय काय होतं व्हिडिओमध्ये. सकाळी उठून मक्याचा प्लॉट बघायचा तर होताच आणि एका मित्रांच्या घरी आम्ही आलो. कशासाठी तर यासाठी. कसा आहे वासरू, 3 महिन्याचा खोंड आहे हा. कशा आहेत मसल वगैरे, एक नंबर म्हणजे एक नंबर खोंड आहे. आणि मुळात म्हणजे हा सिमेंटवरचा खोंड आहे. सिमेंटवरचा असून साईज आणि फाउंडेशन बघू शकता. आणि ही त्याची आई. वासरू पिऊन गाईला केवढं दूध आहे बघा. कमीत कमी एका टायमाला 5 लिटर तरी दूध सहज असणार आहे. देखणी काय आहे, नाकाला पण चांगले आहे. आधीच्या मालकाने तिचे शिंग कट केलेले आहेत आणि गोल केलेत. कसली सुंदर गाय. मी आधी एकदा येऊन बघून गेलो, त्यावेळेला व्हिडिओ नव्हता काढला. हे फक्त 3 महिन्याचं वासरू आहे, 3-3.5 महिन्याचं असं. गाय गाजरीमध्ये आहे, खिल्लार. आणि सिमेंटवरचं वासरू हे पण गाजरी पडले. मग दुधाची वंशावळ करायची असेल तर तुम्ही हे खोंड घेऊ शकता जर त्यांना द्यायचं असेल तर. गाय लई देखणी आहे. हे कर्नाटकमध्ये आहे, बेळगावात गोजगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथं सांभाळल्याने. सुंदर गाय सांभाळले एकदम. गिर जवळ किती आहे? 1.25 वर्षाचं गिर. आणि ते 3 महिन्याचं झालं नाही आता, ते 3.5 महिन्याचं खोंड खिल्लारचं. दोघां गिरपेक्षा मोठं झालं ते. मापाला जबरदस्त झालं आहे खरंच. माप, फाउंडेशन एक नंबर झालं याचं. देणार आहे म्हणून कळालं मला. एक नंबर वासरू आहे. नमस्कार मंडळी. तर आता चहाची तयारी सुरू आहे. चहा करत आहे मी आता सध्या, कारण चहा पिल्याशिवाय आपलं डोकं काही काम नाही करत. दिवसाची सुरुवात आपली चहा पिल्याशिवाय नाही होत. त्यामुळे आता चहा पिऊन दिवसाला सुरुवात करायची आहे. बरीच कामं आहेत. काल खोंड वगैरे बघितला असालच, तो खोंड द्यायचा आहे. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मेसेज करा. मालकांचा डायरेक्ट नंबर टाकणार होतो, पण ते शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे त्यांना ते नको वाटलं. पण ठीक आहे, कोणाला हवा असेल तर मेसेज करा. मग त्यांना विचारून मी तुम्हाला अपेक्षित किंमत वगैरे सगळ्या गोष्टी सांगेन. म्हणजे त्यांची अपेक्षित किंमत किती आहे, काय आहे ते सगळं सांगेन. तर धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.